ज्यांनी मेंबरशिप जॉईन केली त्यांचे धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आणि दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या उपनद्या म्हणजेच ट्रिब्युटरीज आज आपण बघणार आहोत. परीक्षेत प्रश्न येतो, खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उजव्या तीरावरील उपनदी नाही? हे सोडवण्यासाठी आपल्याकडे दोन जबरदस्त आणि सोप्या ट्रिक्स आहेत. चला बघूया. पहिली स्टोरी आहे उजव्या तीरावरील म्हणजे खालच्या बाजूने मिळणाऱ्या नद्यांची. नद्या आहेत दारणा, प्रवरा, मुळा, मांजरा, सिंधफणा. ट्रिक स्टोरी आहे, कल्पना करा की प्रवरा आणि मुळा नावाच्या दोन मैत्रिणी आहेत. वाक्य आहे, दारात उभी राहून प्रवरा मुळा मांजरासोबत सिंधूकडे गेल्या. दारात म्हणजे दारणा नदी, प्रवरा मुळा म्हणजे प्रवरा आणि मुळा नद्या यांचा संगम नेवासा येथे होतो. मांजरासोबत म्हणजे मांजरा नदी ही उजव्या तीरावरील सर्वात लांब नदी आहे. सिंधूकडे म्हणजे सिंधफणा. आता दुसरी स्टोरी, डाव्या तीरावरील नद्यांची म्हणजे वरून मिळणाऱ्या नद्यांची. नद्या आहेत शिवणा, दुधणा, पूर्णा, प्राणहिता, इंद्रावती. ट्रिक स्टोरी आहे, दूध पिऊन शिवने पूर्ण प्राण इंद्राला दिले. दूध म्हणजे दुधणा, शिव म्हणजे शिवणा, पूर्ण म्हणजे पूर्णा दक्षिण पूर्णा, प्राण म्हणजे प्राणहिता विदर्भातील मुख्य नदी, इंद्रा म्हणजे इंद्रावती गडचिरोलीची सीमा. काही महत्त्वाचे संगम लक्षात ठेवा. 1. टोके नगर, इथे गोदावरी आणि प्रवरा मिळतात. ट्रिक आहे, प्रवरा टोकाची भूमिका घेते. 2. सिरोंचा गडचिरोली, इथे गोदावरी आणि प्राणहिता मिळतात. 3. मंजरत बीड, इथे गोदावरी आणि सिंधफणा मिळतात. जाता जाता फॅक्ट्स. गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक येथे होतो. तिची महाराष्ट्रातील लांबी 668 किमी आहे आणि तिने राज्याचे 49% क्षेत्र व्यापले आहे. म्हणजे अर्धा महाराष्ट्र गोदावरीने कव्हर केला आहे. तर मित्रांनो, दारात उघ्या प्रवरा मुळा आणि शिवपूर्णा या ट्रिक्स लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.